घाटकोपर मध्ये जे अनधिकृत होल्डिंग पडलं त्यानंतर मुंबईकर आपल्या सोबत आहे. मुंबईकरांना काय वाटतं ते आपण विचारलं पाहिजे, कारण की जीव गेला ते मुंबईकर होते. श्रीमंत असो या गरीब असो, मुंबईकर असतो. आपल्या सोबत ताई मला सांगा तुमचं नाव काय, आणि काल जो पाऊस पडला त्यात होल्डिंग पडलं त्यामुळे मुंबईकर मेले, 8 लोक मेलेत. यामुळे तुमची काय प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटतं, याच्यावर कारवाई झाली पाहिजे की नाही? करायला पाहिजे. लहानसहान लेकरं बाळ आहेत आमच्यावाली. हा, आम्ही पण इथंच राहतात, त्याच्यासाठी तुम्ही इथेच राहतात, इकडे सुद्धा अशा काही गोष्टी घडल्या तर तुम्हाला वाटतं तुम्हाला कोण वाचवायला वगैरे येईल? कोण येणार, कोण नाही येणार. काही काल पाऊस पडला, तुम्ही सुद्धा बघितलं, तुम्ही सुद्धा भिजले असाल. अशा वेळेस नेमके काय हाल होतात? लय हाल होतात. कवा ब्रिज पडते, कवा हे पडते, लहान लेकरं मरतात त्याच्यामध्ये. काहीतरी करायला पाहिजे सरकार. बरोबर. बघा, सरकारने काम करणं गरजेचं आहे, कारण की सरकारला आपण निवडून देतो, सरकारची जबाबदारी आहे. मग ते लोकसभेचे खासदार असो किंवा विधानसभेचे आमदार असो किंवा नगरसेवक असो, जीव प्रत्येकाचा महत्वाचा है. हम आपसे बात करेंगे, आपसे पूछेंगे कि हमें कोई देखने वाला नहीं है, आप क्या कहना चाहोगे नेताओं को कि हमारे पास भी ध्यान दो? करना चाहिए. नेता लोग ऐसा, गरीब लोग मर जाते. ब्रिज गिरना नहीं चाहिए, बनाओ तो अच्छा बनाओ, कच्चा क्यों बनाते तुम? जी बिल्कुल. मैं आपसे भी पूछना चाहूंगा, आप जवान हो, देखिए होल्डिंग की बात चल रही है लेकिन रोजगारी का भी मुद्दा है, हमें जॉब नहीं मिल रहा है. ऐसे में आप जैसे युवाओं को क्या जॉब मिलता है कि जॉब की जरूरत है? जॉब की जरूरत है, हमें हमको मिलना चाहिए और गरीबों के लिए ऐसा सेवा करना चाहिए. और आगे कुछ थोड़ा बराबर करो कि गरीब रोड पे पड़े, उसके लिए कुछ करो. ऐसा रोड पे नहीं पड़े रहना चाहिए, वो लोग को भी मकान दो, उसको लिए अच्छा होना चाहिए. देखो, अभी चुनाव चल रहे लोकसभा के, आपको जो भी जीते आपका भला होना चाहिए. आपकी क्या मांगे, क्या मिलना चाहिए आपको? हमारी तो मांग है घर मिलना चाहिए. हमारे बीवी बच्चे, छोटे छोटे बच्चे, हम काम नहीं करेंगे तो खाएंगे कहाँ से? और हमको काम धंदा मिलना चाहिए. हे बघा, ह्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, कारण की हे मुंबईकर आहेत, हे आपल्या भारताचे नागरिक आहे. कधी होल्डिंग पडतं, मुंबईकरांना जीव जातोय, कधी लोकांना जॉब नाहीये. अशा माझ्या बाजूला जे माणसं उभे आहेत त्यांना अजूनही राहायला घर नाहीये. त्यासाठी आपण रस्त्यावर उतरणार आणि प्रत्येकाला विचारू, कारण की आपला देश आपणच वाचवणार. मी सुनील जोटिंगे, मुंबई डंकासाठी.